नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती कोरेगाव तालुक्यामधून। कोरेगाव येथे एका व्यक्तीला दारूच्या बाटलीवरून वाद झाल्यानंतर त्याला संपवण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। सुभाष परशुराम बर्गे वय 58 राहणार कोरेगाव याला या ठिकाणी यल्लप्पा रवींद्र यल्लप्पा राठोड याने दारूची बाटली न दिल्यामुळे लोखंडी पाईपने जोराची मारहाण केल्यामुळे संपवल्याचा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी जो यातला संशयित आरोपी आहे रवींद्र राठोड याला अटक केलेली आहे। सुभाष बर्गे यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते। यानंतर तात्काळ त्यांना दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव या ठिकाणी नेण्यात आले होते। कोरेगाव शहरातील आझाद चौक त्या परिसरात ही घटना घडली होती। उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी काही वेळ उपचार केल्यानंतर तेथून त्यांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते। त्यांच्यावरती उपचार सुरू होता, मात्र यामध्ये उपचार त्यांच्यावरती सुरू असतानाच त्यांचा या प्रकरणी मृत्यू झाला। या प्रकरणी संशयित रवींद्र राठोड याला कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणी व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन केनेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।